संस्कृती युवा प्रतिष्ठान व सांस्कृतिक कला महोत्सव संघ यांच्या वतीने 11व्या वार्षिक विहंग सांस्कृतिक कला महोत्सवाचा सांगता समारोह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला। यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावकरे, ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, संजय वाघुले, पूर्वेश सरनाईक, परिषा सरनाईक, विहंग सरनाईक, सुप्रसिद्ध गायक मिका सिंग उपस्थित होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की संस्कृती कला महोत्सवाच्या माध्यमातून ठाणेकरांना त्यांच्या रुचीप्रमाणे सर्व कलांचा आनंद लुटता येतो। मकर संक्रांतीच्या शुभेच्छा। तसेच नुकतेच नवीन वर्ष सुरू झाले असून हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुखकर, समाधानाचे आणि आनंदाचे जावे अशी शुभेच्छा देखील यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांना दिली। प्रास्ताविक करताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तळागाळापर्यंत पोहोचलेल्या परिवहन खात्याची जबाबदारी सोपवल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले। तसेच त्यांनी संस्कृती कला महोत्सवाबद्दल उपस्थितांना माहिती दिली। ते म्हणाले, तळागाळापर्यंत पोहोचलेल्या परिवहन खात्याची प्रतिमा उंचवण्यासाठी चांगले काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीन। 100 दिवस कालावधीसाठी आखण्यात आलेल्या कामांचा नियोजनाबद्दल आराखड्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे त्यांनी शेवटी अभिनंदन देखील केले। मी प्रताप सरनाईक यांचं मनापासून अभिनंदन करतो की ठाणेकरांना त्यांचा आपला महोत्सव, त्यांचं आपलं फेस्टिवल हे प्रताप सरनाईक यांनी दिलं। आणि दरवर्षी मी ज्यावेळेस या फेस्टिवलला येतो, मागील वर्षीपेक्षा अधिक उत्तम अशा प्रकारचं फेस्टिवल मला पाहायला मिळतं। ठाणेकरांना त्यांच्या रुचीप्रमाणे सर्व प्रकारचे अखिल भारतीय कलावंत, अतिशय प्रतिथयश अशा प्रकारचे कलाकार, गायक, संगीतकार, गीतकार, वेगवेगळ्या प्रकारची वाद्य वाजवणारे सगळे कलाकार, कलावंत अशा सगळ्यांच्या कलेचा मनसोक्त आनंद या फेस्टिवलच्या माध्यमातून या ठिकाणी लुटता येतो। आणि खरोखर मिका पाजी, आपने भी देखा होगा कि थाना के लोग किस प्रकार से रिस्पॉन्ड करते हैं। आप तो सुर में ही गाते हैं, लेकिन इन सबका मिलकर जो सुर है वो भी कितना सुंदर था, वो आपने देखा। तो बड़े सुरीले लोग हैं, थाना के बड़े सुरीले लोग हैं। वो सुरीले इसलिए कि हमेशा हमारे पीछे रहते हैं और हमको आशीर्वाद देते हैं, इसलिए बड़े सुरीले लोग हैं। तर मी ठाणेकरांचं देखील अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। आणि आपण इतका सुंदर कार्यक्रम या ठिकाणी ऐकत होतो। आणि मिका सिंग हे तर स्वतः अतिशय उत्तम गायक आहेतच, अतिशय सुप्रसिद्ध गायक आहे। पण इतक्या सुप्रसिद्ध गायकाला देखील एखाद्या दुसऱ्या गायकाचं गीत गाताना ते सहजतेने गावं असं फार कधी होत नाही। पर आपने जो किशोर दा को ट्रिब्यूट दिया है, उसके लिए भी मैं आपका बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ। वैसे तो आपके ही गाने इतने हिट है कि वो अगर आप रात भर सुनाए तो भी यहाँ से कोई हिलेगा नहीं। लेकिन अब मैं ज़्यादा समय सुरों में असुरों का काम नहीं करना चाहता, इसलिए मैं आपको भी बहुत बहुत बधाई देता हूँ। आमचे मित्र प्रताप सरनाईक यांना मनापासून शुभेच्छा देतो। आपल्या सर्वांना संक्रांतीच्या उद्याच्या शुभेच्छा सर्वांना देतो। नवीन वर्ष सुरू झालेलं आहे। हे नवीन वर्ष आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये सुख, समाधान, आरोग्य आणि ऐश्वर्य घेऊन यावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आणि माझं पहिल्यांदाच चौथ्या टर्ममध्ये मला परिवहन मंत्रिपदाची जबाबदारी आपण दिलेली आहे, त्याबद्दल मी आपला आभार मानतो। कारण आजपर्यंत ह्या 11 वर्ष या व्यासपीठावर मी आमदार म्हणून बोलत होतो, परंतु आता आपल्या नेतृत्वाखालच्या सरकारचा परिवहन मंत्री म्हणून आणि अतिशय चांगलं तळागाळातल्या जनतेपर्यंत गावाखेड्यामध्ये पोहोचलेलं जे खातं आहे ते खातं मला आपण दिल्याबद्दल त्याचाही मी मनापासून आपला आभारी आहे। आणि भविष्यामध्ये ही परिवहन सेवा कशी मोठी करता येईल, या परिवहन सेवेला चांगलं वलय कसं प्राप्त करून घेता येईल माझ्या कार्यक्रमामध्ये, तेवढं मी प्रयत्न करणार। कारण तुमची आणि माझी विचारसरणी एक सारखी आहे। तुम्हाला जे हवं आहे ते मला माहिती आहे, त्या माध्यमातून मी हे देणार आहे। आणि एकनाथ शिंदे साहेबांनी माझ्यावर हा विश्वास दाखवला, त्यामुळे हे जबाबदारी जर मला दिली असेल तर काहीतरी विचारपूर्वक त्यांनी जबाबदारी दिली असेल, कारण त्यांच्याकडे एक खातं होतं। त्यामुळे तर एकनाथ शिंदे साहेबांचा आणि आपला कधी विश्वासघात होणार नाही अशा प्रकारचं काम पुढल्या कार्यकाळामध्ये मी निश्चितपणे करेल अशी ग्वाही देतो। परत एकदा या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आपण या ठिकाणी पदभार स्वीकारल्यानंतर 100 दिवसाचा जो कार्यक्रम तुम्ही आखला त्याचंही तुमचं मनापासून कौतुक करतो। आणि परत एकदा या महोत्सवाला आपण भेट दिली, दरवर्षी आपण या महोत्सवाला भेट द्यावी अशी विनंती करून माझी रजा घेतो आणि आपल्याला विनंती करतो की कृपा करून आपण मार्गदर्शन करा।